मराठा आरक्षणाचा लढा 2 वर्ष नाही तर 2 शतकं चाललेला हा संघर्ष. परंतु आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये बसलाय एक मराठा माणूस, तो देखील सरन्यायाधीश म्हणून. होय, आपण बोलतोय B.R. गवई यांच्याबद्दल. परंतु प्रश्न अजूनही तेच आहेत, मराठ्यांना आरक्षण कधी भेटणार? आणि गवई यांनी पहिल्याच दिवशी जो आदेश दिला तो आदेश खरोखर ऐतिहासिक ठरणार का? सर्व काही जाणून घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा वाद पेटलेला होता. मनोज जरांगे पाटील एकटाच माणूस, परंतु सर्व सत्ताधाऱ्यांना हादरून टाकणारा. उपोषणं झाली, मोर्चे निघाले, मुंबईला देखील जन आंदोलन झालं आणि यानंतर राज्य सरकारला मात्र झुकावं लागलं आणि मिळालं ते आश्वासन. पण आरक्षणाचा खेळ अजून देखील कोर्टामध्येच अडकलेला आहे. आणि अशातच एक गोड बातमी मिळाली, ती म्हणजे 13 मे रोजी B.R. गवई यांनी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आणि पहिल्याच दिवशी एक हल्लाबोल निर्णय दिला. तो म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा त्वरित निकाली काढण्यासाठी एक नवीन खंड विद्यापीठ स्थापन करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. हा निर्णय फक्त न्यायालयीन नसून तो आहे लाखो मराठा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा. गेल्या काही महिन्यापासून मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे प्रवेश रखडलेत, कारण 10% आरक्षण विरोधात अनेक याचिका कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. पण आता मुख्य न्यायाधीश गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन मसिह यांच्या समोर संपूर्ण विषयावरती तातडीनं सुनावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आणि मग मुंबई उच्च न्यायालयात एक विशेष खंड विद्यापीठ स्थापन करण्यात आला आहे. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती संबित मारणे आणि न्यायमूर्ती निजामुद्दीन जमानदार हे तिघं आता मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी करणार आहेत. सुनावणीची तारीख अजून देखील आलेली नाही, परंतु कोर्ट आता फास्ट ट्रॅक मोडवरती सुरू झालंय. गवई सरन्यायाधीश झाले आणि सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. आणि त्यातच गवई यांच्या आईचं एक विधान सगळीकडे गाजतंय, ते म्हणजे निवडणुका या बॅलेट पेपरवरच व्हायला हव्यात. आणि त्यांच्या आईचा हा सरळ आणि सडेतोड विचार हा आता सुप्रीम कोर्टातल्या निर्णयामध्ये देखील दिसतोय. आणि त्याचमुळे मराठा समाजामध्ये एक आता आशेचा किरण दिसतोय. गवई आले म्हणजे आता काहीतरी होणार असं त्यांना वाटतंय. पण गवई यांचा कार्यकाळ फक्त काही महिन्याचाच उरलाय, म्हणजे आता लढ्याला न्याय मिळणार अशी अपेक्षा सगळीकडूनच केली जात आहे. मनोज जरांगे, लाखो विद्यार्थी, शेतकरी, तरुण सगळ्यांच्याच डोळ्यात एकच स्वप्न, ते म्हणजे मराठा आरक्षण कधी भेटणार. पण आता न्यायाची संधी सुप्रीम कोर्टातल्या एका मराठा न्यायाधीशाच्याच हातात आहे. परंतु ते निर्णय कधी घेतील व तो निर्णय यशाचा असेल का, की हा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणामध्ये गाडला जाईल, हे बघावं लागेल. या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही बघण्यासाठी आपले युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.